जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोहित पानसरे गोट फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा बाहेरच्या फार्मचा एक व्हिडिओ बनवत आहोत आणि हा आमच्याच तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील आगोती नंबर 1 या ठिकाणचा गोट फार्म आहे. गोट फार्मचं नाव हे नाथखोळा गोट फार्म आहे. तर जशी जशी चर्चा पुढं जात जाईल, जसे जसे व्हिडिओ पुढं जाईल तसं तुम्हाला समजेल की नाथखोळा हे नाव का ठेवलं आहे. तर आपण या फार्मचे मालक मडके साहेब यांच्याकडं आलो असता. ते शेतातच होते, त्यांचं काम चालू होतं. तर या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवून चारा नियोजन कसं आहे, सुका चारा कसा आहे, काय असावा, तर आपण सुरुवात करतोय. नमस्कार. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा, पत्ता सांगा. रवींद्र प्रभाकर मडके, मुक्काम पोस्ट आगोती नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763142882. मडके साहेब, तुम्ही किती वर्षापासून शेळी पालन करत आहात? आमच्या आजोबांकडे लहानपणापासून मला जसं कळतंय तसं शेळ्या होत्या. बरं लहानपणापासून जसं कळतंय तसं म्हणजे शेळीला घुंगरू बांधलेलं आहे. बरं लहानपणापासून शेळीला घुंगरू बांधलेलं आहे. आणि आज मी आता काळ्याचा पांढरा झालोय. काय या अनुभव इतका आलाय, पण अनुभव कसा असावा. सांभाळला आपल्या दारात वस्तू ही निसर्गाने दिलेली असती, तर त्याच्यावर कुठल्याही याचा गर्व धरू नये आपण. का तर आज आहे आपल्याकडे, उद्या नसणार आहे. आज माझ्याकडे आहे, उद्या तुमच्याकडे आहे, परवा दिवशी अजून तिसऱ्याकडे राहणार आहे. आणि ही काय आपल्या हातातला खेळ नाही की बाबा ती आपण, मी जे एवढा गर्व करतोय तेवढं ती माझ्या हातात नाही की ती वस्तू बाबा जन्माला घालायची. जन्माला घातली ती वस्तू परमेश्वराने घातली आपल्या दारात. आणि त्याचा जर गर्व धरला तर काही फायदा नाही. आपण शेतकरी आहे. तुम्ही आता जसं म्हटला की तुम्हाला समजते असे तुमच्याकडे शेळ्या होत्या आणि त्यांना तुम्ही घुंगरू पण, म्हणजे एक तुमचा नाद होता तो की घुंगरू वगैरे असावं, चांगला कंडा गाळ्यात असावा, छान दिसावं, सुंदर दिसावं. तर पूर्वी तुमच्याकडे कुठल्या शेळ्या होत्या म्हणजे लहानपणापासून? माझ्याकडे पहिले उस्मानाबादी शेळ्या होत्या. माझ्याकडे 100 100 किलोचा बोकड, मी असा बैलाला कासरा असतो का पायाच्या अंगठ्यावनी, तेवढ्या कासराने बोकड बांधलेला मी हे केलेला आहे, मार्का बोकड सांभाळलेला आहे. बरं पण आज जी शेळी पालनाचं वळण जी गेलं ती वेगळीकडेच गेलेलं आहे. बरं. म्हणजे एक कासरा लावलेला होता मी असा, तर तुम्हाला सांगतो तो बोकड अंगावर पळत जरी आला तरी मी त्याला लांबनं बांधून बाजूला सरायचो. बरं बरं. मी काही आज शेळी पालनात नाही. आणि जनावर कसं असावं, त्याला काय लागतंय खायला, हे नियोजन सगळं माझ्यापेक्षा आहे. मित्रांनो, हे जी माहिती आता आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये भेटत जाणार आहे. नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. कारण प्राणी प्रत्येकाच्या दारात आहेत, पण ते कसे असावेत, त्यांचा सांभाळ कसा असावा, त्यांचं चारा नियोजन काय असावं, खोराकामध्ये काय असावं, कुठल्या गोष्टी प्राणी सिलेक्ट करताना बघितल्या गेल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी ह्या शेळीपालनात शेवटपर्यंत टिकणार आहेत, हे आपण आता खूप अनुभवी अशा व्यक्तिमत्वाकडे आपण आलेलो आहोत. तर हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चर्चेतून येणार आहेत. तर ज्यावेळेस मडके साहेब सुरुवात तुमची उस्मानाबादीपासून वगैरे केली आणि मला अशी माहिती भेटली तुम्हाला बैलांचा पण नाद आहे, काही काळ तुम्ही बैलांचा व्यापार पण केलेला आहे. मग तुम्ही शेळीपालन याच्याकडं आणि तुमचं बैलाचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करताना तुम्ही असं काय बघत होता का की बैल असा मार्का असावा तर बोकड पण आपला तसा असावा, बैल इतका मजबूत ताकदवर जसा लागतो तसं तुमच्या बोकडामध्ये शेळ्यांमध्ये ते गुण असावे, असं तुम्हाला कधी वाटलं का की ते पॉईंट असावे? मला कळतंय असं आमच्यात चांगली बैल होऊन गेली, म्हणजे खिलार बैल. तर बैल पारखताना सुद्धा चौक, छाती, त्याचा राग, कातन, बैल मस्त मोठा दिफाड आहे. तर ती जवळ न गेला तरी काय करेल. मार्का जो बैल असतोय तो कामाला एकदम खट असतोय. बरं. का मला खट असतो. जसा बोकड सुद्धा तुम्हाला सांगतो, बोकड न्याबळ आहे, मस्त बोकड मोठा आहे, तो काहीच करीना, त्याला आकार नाही, आपण त्याला किंमतच देत. आता काय लोक काय म्हणतात, बोकड मारतो, आपण बोकड मार्काच पाहिजे. बरं. आवरून हौसानी मला आता काय पाहिजे म्हणतात जोडीदार माझे, त्याला ही बोकड मारतोय. जो बोकड मारत नाही तो बोकडच नाही. बरं बरं. आणि आज बी जनावर 10 फुटावून, माझे शेळ्या आहेत ना, 10 फुटावून मी एक सुबाबळीचा कावळा घेऊन येतो. आणि जर शेळ्या बसलेल्या असल्या तर उठल्या शेळ्या तर त्या सगळ्या शेळ्या मी फुकाट दिली. हे माझं चॅलेंज आहे. म्हणजे मी ही तोंडाने बोलत नाही. आणि त्याचा व्हिडिओ मी स्पेशल एक ग्रुपवर टाकल पण, की 10 फुटावरून शिळी बसलेली, मी तिथं 10 फुटावर एक सुबाबळीचा कावळा घेऊन उभा राहतो. ती शिळी जर उठली तर शिळी फुकाट द्या. ही मोकळं बोलायचं नाही. मी धंदा किंवा त्याच्यापासून 2 पैसे मिळतात ही आशा आजपर्यंत कधीच केली नाही.
किती खातंय त्याचं मोजमाप नाही. हे आणि जे आता 90% मी शेळी किंवा बैल चाऱ्यावरच पौष्टिक बनवली. म्हणजे भरपूर पौष्टिक चारा घालून म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या चाऱ्यावरच. खुराक हा माझा 0 बजेटचा खर्च आहे पहिल्यापासून. चारा फक्त कुठल्या टायमाला काय टाकायचा. आणि माझी पाटाची वैरण असते 4 वाजता. 4 वाजता जर असते तर आपण ज्या टायमाला आता काय करते 9 वाजता उठते आणि त्यांना 10 वाजता शेळी यायला वैरण टाकते. तर ती शेळी दिवसभर तुम्हाला सांगतो उभा राहत नाही. पाठं तुमचाच मुठभर कमी वेळ होते, ती शेळी निवांत राहते. बैल असू द्या किंवा शेळी असू द्या कुठली बी, पाठं चारा खाल्याला हा 1 नंबर मान होतो. माणसं उठायच्या टायमाला तर माझी जनावर बसलेली असते. हे माझं 12 महिन्याचं कंटिन्यू नियोजन. हे आत्ता जे मडके साहेबांनी सांगितलं की मी चारा घेऊन आलो तर शेळ्या उठत नाही, याचा एक आशय असा निघतो की त्यांना पोटाला इतकं पोटभर असतं किंवा यांच्या चारा नियोजनमध्ये आहार नियोजनमध्ये एवढं भरपूर असतं की ते शेळ्यांना नंतर त्यांचा टायमिंग नंतरचा झाल्याशिवाय ते उठत पण नाही एकदा बसल्यानंतर. हा एक खूप छान असा मुद्दा मांडलेला आहे शेळीपालनामध्ये. मडके साहेब मला एक अजून सांगा, सगळ्यात महत्त्वाचं चारा नियोजन असते. कुठलं बी तुम्ही करा, शेळीपालन करा, तुमच्या गायी असू द्या, म्हशी असू द्या, काही असू द्या. आज बरेच नवीन शेळीपालक या व्यवसायात उतरत आहात, तर तुम्ही काय सांगाल नवीन शेळीपालकांना की चारा नियोजन तुम्ही कसं असावं, काय केलं पाहिजे, सुक्या चाऱ्यात काय असावं, हिरव्या चाऱ्यात काय असावं? चारा नियोजन मी बघतो, एक तर मेथी घास जर टाकायचा म्हणलं तर तो दिपाळीत टाकतात तुळशीच्या लग्नाला. ओके. आणि आता उठसूट काय म्हणते माणूस, केव्हा बी कुठे बी चारा टाकतंय कुठल्या बी टायमिंगला, तो चारा 3 वर्ष मेथी घास जात नाही. काय म्हणतात की आमचा मेथी घास 3 वर्ष टिकत नाही. मेथी घास जर तुम्ही आता पावसाच्या तोंडाला टाकला तर जास्त पावसाचं प्रमाण 4-8 दिवसला जर झालं तर त्याची मुळी कमकुत राहते. या कमकुत राहिली की तो सोडून जातोय, बिमोड होतोय. एकदा मेथी घासाच्या चाऱ्याचं नियोजन हुकलं की परत दुसरा चारा यायला तुम्हाला सांगतो 2-3 महिने कालावधी जातो. त्याच्यात एकदा नियोजन मी काढलं की जनावराचं तुम्हाला सांगतो वाटोळा होऊन जातो. ते मेथी घास जर तुम्हाला लावायचा असेल तर दिपाळी तुळशीच्या लग्नालाच लावायचा. दिपाळीच्या तुळशीच्या लग्नात जर मेथी घास लावला तर तो 2, 2.5, 3 वर्ष घासाला काहीच होऊ शकत नाही. ओके. आणि वैरण टाकताना मेथी घास, शेळ्यांचं खाद्य म्हणजे मेथी घास, सुबाबळ, तुती, भुईमुगाचा पाला, सगळ्यात जर शेळ्यांचं एकदम पौष्टिक जर खाद्य असेल तर भुईमुगाचा पाला आणि मेथी घास जर असेल तर मी म्हणतो खुराक चारायची गरजच लागत नाही. 90% हा माझा अभ्यास आहे. ओके. हां, म्हणजे जनावर असू द्या, मोठं जनावर पण असू, त्याला तुम्ही एक मुठभर बी खुराक चारू नका आणि भुईमुगाचा पाला चारा, बघा त्याची तब्येत काय राहते. आणि हिरव्या चाऱ्याने जास्त जर हिरवा चारा वापरला तर तुम्हाला सांगू त्याचं कातडं हे राट राहते. आणि वाळला चारा जर वापरला म्हणजे 70% जरी वाळला तुम्ही चारा वापरला तर त्याची कातण फितन मऊ राहते जनावराची. कुठली बैल असू द्या, म्हैस असू द्या, शिळी असू द्या. हे जे मित्रांनो जे सांगतायत मडके साहेब, हे अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे जे नवीन शेळीपालक आहेत, आता मी पण एक 3-4-5 वर्ष झालं शेळीपालन करतोय, पण मी अजूनही काय करतो, कोणी काय सांगतंय 4-5 वर्षापासून किंवा माझ्या आधी 5-7 वर्षापासून जे करतात आहेत किंवा मला नेटवर काय माहिती सापडते किंवा जे आधीचे कोण शेळीपालक आहेत ते काय सांगतात त्यानुसार नवीन शेळीपालक याच्यात हे करत असतं. पण हे आता मडके साहेब म्हणले मी काळ्याचा पांढरा झालो, म्हणजे ह्यांनी ते वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे की हिरवा चारा किती प्रमाणात असावा, जास्त टाकल्यावर काय होते, त्याचा किती परिणाम होतो, सुका चारा असलं तर त्याचा काय फायदा होतो, काय तोटा होतात, ह्या सगळ्या अभ्यास करून जे आता मडके साहेब सांगत आहेत ही एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत की सुका चारा तुमचा आहारात जास्त असावा असं त्यांचं मत आहे. मला एक सांगा मडके साहेब, सुक्या चाऱ्यामध्ये आता बरीच लोक म्हणजे महाराष्ट्रातील बरेच शेळीपालक असे असतात की आपण हरिपत्ती मागू, गवार भुसा मागू, बाहेर राज्यातून मागू, आपल्या इथे घ्यायचं झालं तर तुरीचं बुसकट असतं किंवा हरभऱ्याचं बुसकट असतं. मग ती आपल्या जवळचं उपलब्ध करण्यापेक्षा नवीन शेळीपालकांचा ते खरेदी करण्यावर जास्त बरं आहे. त्यामुळे जास्त पैसे जाणं किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघता, सुक्या चाऱ्याचं नियोजन कसं असावं? ते डोक्याच्या बाहेरची केस आहे आपल्या. कशामुळे तुम्हाला सांगतो, म्हणजे हरिपत्ती म्हणा किंवा जे जे त्याच्या इच्छानुसार जो तो माणूस करत असतो. तुम्हाला काय आवडतं, त्यांना काय आवडतं, बाबा हे सागर शेटला काय आवडत असेल म्हणजे चारायचं. पण ताकद जी आहे ती मेथी घास आणि भुईमुगाच्या पाल्यासारखी ताकद कशातच नाही. आज माझ्या इथं जनावरं आल्यावर काय बाय बोलतात, हात लावून बघते ती आधी त्याला काळं काय लावलं आहे का, काय काळं काय लावलं आहे का बघते ती. त्यात मी म्हणत असतो काळं काय लावलं आहे का बघा, म्हणजे जो हात असेल बघतोय त्याला म्हणजे जनरलच नाही म्हणायचं की जनावर कशावर तयार होतं किंवा ह्याला काय लागतं, काय लागतं ती.
आणि भुईमुगाचा जर पाला तुम्ही वापरला ना त्याचा रिझल्ट मला सांगा. फक्त भुईमुगाचा पाला आणि घास वापरू. फक्त ह्या दोनच गोष्टी तुम्ही वापरा आणि मला सांगा. ही तूर बुसकट ही म्हणजे एक लाह्या खाल्ल्यासारखा प्रकार आहे. ह्याच्यात काय कण नाही जास्त करून. आणि ही हरिपत्ती तर आपण असलं कधी वापरलं नाही. आणि कुणी हरिपत्ती वापरत असेल किंवा कुणी काय असेल आपल्या जनावरांची ताकदी बघा आणि त्यांची ताकदी बघा. आणि हे फक्त जनावर बघून सांगा मला की मग त्यांचा मेंटेनन्स किती माझा मेंटेनन्स किती. आणि सरासरी 2 एकराचा पाला जरी घेतला तरी 30,000 रुपये खर्च झाला तरी 10 जनावराला तो 2 वर्ष पाला हलत नाही. 2 वर्ष पण 3 वर्ष बी हलणार नाही 10 जनावरांना. मग सरासरी शिळेला पाला पडतो किती वर्षाला, वाटणीला किती येतं तिची रक्कम मला सांगा तुम्ही. मग येणं कारण मेंटेनन्स करायची काय गरज आहे. आणि हे माझं रेकॉर्ड आहे. म्हणजे हे मी काय खोटं बोलत नाही काय नाही. जर कुणाला काही विचारायचं असेल शंका असेल तर माझ्या गावात विचारून शकता याला मडकेचं रेकॉर्ड कसं आहे जनावराच्या बाबतीत. आपलं आपण तर काय प्रत्येकजण आपलं सांगत असतो की माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं तसं आहे. आणि काय बाय लोकांची आता नीतिमत्ता अशी आहे की लोकांचं चांगलं मनाची नीतिमत्ता राहिलेली नाही. पण आपण पहिल्यापासून कुणाच्या बी इथं जाऊ द्या, बैल असू द्या, हे चांगलं आहे भाऊ त्याला संभळ, तुझ्या दारात काय किंवा माझ्या दारात काय, माझ्या दारात काय, कुणाच्या तरी दारात आहे आपल्या. आपण आज मित्र कंपनी सगळ्या सागर शेटचे जर घरी एखादा जनावर असलं तर ते आपल्याच घरी असल्यामुळे त्याला थोडं मार्गदर्शन करा की बाबा ही तुझा बैल चांगला आहे त्याला सांभाळा. तुझ्या घरी खोंड होता काय बोललो, चांगला आहे म्हणून वासरू सांभाळ म्हणलं त्याला, चांगलं आहे वासरू, थोडं पेन लाव म्हणलं तुझं वासरू विकून देतो. आणि मी आजपर्यंत माझी जनावरं कमी मी लोकांची जनावरं जास्त ऐकलेत. इकले खरं आहे का खोटे, खरं आहे खरं आहे. तुम्हाला काय ह्याचा अनुभव. हाय की अनुभव. चारा नियोजनमध्ये मेथीघास आणि तुम्ही भुईमुगाच्या पाल्यावर जास्त करून प्राधान्याने भर देत आहे. आता आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवूच की तुमच्याकडे सुबाबळ, तुती वगैरे पण भरपूर प्रमाणात आहे, नेपियर पण आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, काय म्हणजे लहान पिल्लांना कुठला चारा सुरुवातीला असावा. मी आपली सुरुवात एक असं सिस्टमॅटिक आपण जाऊ. मला एक सांगा मडके साहेब, ज्या वेळेस मुंगळा चावला ज्या वेळेस तुमच्याकडे शेळ्या गाभण असतील, ओके, जे आता आपल्याला समजलं की ह्या शेळ्या तुमच्या आता गाभण झाल्या, तर तिथून पुढे तुम्ही चारा नियोजन शेळी वेळेपर्यंत कसं करता आणि ज्यावेळेस पिल्लं तुमच्याकडे येतात तर त्यांची सुरुवात तुम्ही चाऱ्याची कशी करता ह्याबद्दल तुम्ही थोडं माहिती तर सांगा. माझ्यापाशी सुबाबळ भरपूर आहे, तुम्हाला सांगतो मेथीघास भरपूर आहे. पण एक 3-3.5 महिने मी पिल्लांना हिरवा चारा वासही देतो. ओके. फक्त आत्तापर्यंत मी फक्त लिंबाचा पाला एक खायला लागल्यापासून 3 महिने त्यांना लिंबाचा पाल्यावरच की हिरवा चाऱ्याने काय होतं, पिलाला पोट सुटते, पिलाला पोट सुटतंय, कातडी राहते. ते मग 3 महिने वाळला चारा घाला तर पिलाचा जुलाब होण्याचं प्रमाण किंवा हे म्हणजे त्याच्यापासून बरंचसंही होते. पण आता आपण काय करतोय, सुबाबळ, ही सुबाबळ पिल्लांना लहानपणी बेकार आहे माझ्या दृष्टी. सुबाबळ जर शेरडाने सुद्धा गाभणपणात जर खाली म्हणजे येलेली असली हो तर शिडीने भरपूर जर कवळी सुबाबळ खालेली असते ती दुधावाटा येऊन पिल्लूसुद्धा त्यांनी हिरवं जुलाब करते. हिरवं जुलाब करायचं कारण मी सुबाबळीमध्ये बळच जुलाब त्याचे होते. त्याच्यामुळे शेळ्यांना बी शक्यतो मी जवळजवळ 2-2.5 महिने गेल्यावर शिळीला पण सुबाबळ टाकत नाही. ओके. शिळीला पण टाकत नाही, पिल्लांना पण टाकत नाही. आणि सुबाबळला दूध बी वाढतंय, तुतीने दूध बी वाढते, पण 2 ते 2.5 महिने पिल्लांना बी टाकायचं नाही आणि शिळीला पण टाकायचं नाही. जास्त प्रमाण जर झालं तर ती दुधावाटे येते. लिंबाच्या पाल्यासोबत तुम्ही अजून म्हणजे आता तुमच्याकडे तुरीचं बुसकट, पिल्लांना आता मी काय केलंय, मेथीघास कुठी करून वाळवून ठेवलाय. मेथीघास ओके. 1 नंबर खाते ती, पाणी पिते ती, कमीत कमी 2-1.5 लिटर करून पाणी पिते आता सध्याला ओके दिवसात. पण ती वाळलं खाल्यामुळे पाणी जी राहते अंगावर चमक राहते आणि चमक जी राहते अंगावर ती वाळलं आणि पाणी पिल्यामुळं चमक राहते. ही काय कुठलं काय नाही. आणि नैसर्गिक पाणी पिणं आणि आपण त्याला कृत्रिमरित्या पाणी करून पाणी पाडणं बाबा, त्याच्यात काय गुळ टाकणं म्हणा किंवा भुसा टाकणं, हे पाणी टिकत नाही. ओके. अंगचं जसं पाणी जनावराच्या शरीराला लागतंय का नाही ती पाणी योग्य. पण तुम्ही कधी बघा अंगचं पाणी पिऊन जनावर गेलेली लघवी कसं करते आणि तुम्ही पाजलेल्या पाण्याने लघवी कसं करते, तुम्हाला डबलच फरक जाणवणार. पाजलेल्या पाण्याने लघवी जास्त करण्याचा जास्त करून ती कुस पाडून टाकते. हा, कारण अंगचं ज्या वेळेस मी पंजाबवरून शेळ्या आणल्या होत्या तर त्यांना मी सुरुवातीला 2-3 दिवस काळजी घेण्यासाठी गुळ पाणी पाजत होतो. ते जास्त प्रमाणात पित होते आणि ते जास्त लघवी करत होते, हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही सांगताय ते बरोबर. तुम्हाला गोट्यावाल्या बोललो होतो का नाही. हा, बरोबर आहे की अंगचं पाणी पिणं आणि काहीतरी टाकून बळच थोडं पाणी एक्स्ट्रा पाजणं ह्यात फरक राहतो. त्या लघवीद्वारे ते जास्त झालेलं पाणी बाहेर येतं. बरोबर सांगताय तुम्ही. चारा नियोजन हे 0 बजेटमध्ये मी असं आवर्जून लावलेलं काही नाही. म्हणजे एकाच कट्ट्यावर आले तुम्हाला दिसून येईल बांधाला किंवा काय असं रान काय नाही. माझं फक्त एक 16 ते 17 गुंठ मेथीघास आहे. पण त्याच्यात मला म्हशी पण आहेत, 2-3 म्हशी आहेत, एक रेडा आहे त्यामुळे. आणि घास माझ्याकडे घास येत काय जनावर वैरणीचं चाऱ्याचं सांगतो
की कधी जरी तुम्हाला आलं तरी त्यांच्या पुढं चारा बघायलाच मिळणार. वैरणीसाठी जनावर कधी वराडलं बी नाही आणि वराडणार बी नाही. मी जिवंत आहे तोवर हे माझा शब्द आहे काय, की मी जिवंत आहे तोवर मी गेले आता माझ्या मागं मी काय सांगू शकत नाही, पण मी जिवंत आहे तोवर. आणि आजपर्यंत माझं रेकॉर्डच आहे की जनावर महाग सरोस्तोर खाईल, किती खाईल तेवढं त्याला टाकीतच राहील. फक्त त्याच्यापासून किती पैसा येतोय आणि ते किती खिशात घालायला हे आपलं ध्येय पहिल्यापासून नाही. आता मला काय बाय म्हणतात तुला परवडतं काय, मी परवडायसाठी करतच नाही. माझा फक्त एक शौक आहे. आयला हे तर आहे माझ्यापाशी क्वालिटी हलकी असेल भारी असेल, पण तिथं जरा कुणी आला माझ्या गोट्यात आयला म्हणणार सांभाळणीचा कोणी नाद करू नये. आता एक शोक तुमच्या तोंडून एक शब्द आला, शोक. तर सध्या बराच असा ट्रेंड चालू आहे की आमचा शौक आहे, आमचा शौक आहे, आमचा शौक आहे. म्हणजे नक्की काय असतंय मडके साहेब? शौक म्हणजे काय? म्हणजे शौक म्हणजे कशाला काय? आपण शौक म्हणायचं? शौक म्हणजे बहिणीचं खायचं, भावाचं खायचं, हा, आणि इकडं म्हणायचं मी शौक करतोय. हा. पुन्हा लोकांच्या शिव्या खायच्या. काय मी चॅलेंज करतो, शौक म्हणजे काय, की मला जर कोणी म्हणत असेल की बाबा ह्यांनी फसवलंय, माझ्या घरण्याची जनावरं नेलेत, त्यांनी जर कोणी बी आणा, अजून मी सगळ्याला माझं म्हणजे ही आहे की एकट्यासाठी नाही, आणि तुम्हाला पण की कोणी बी एक माणूस आणा माझ्यापाशी बाबा की मडके साहेब तुम्ही ह्याला फसवले, 1,00,000 रुपये मी त्याला देतो. माझ्या घरनं जनावर नेलेलं की बाबा गोड बोलून दिलंय. आता एक कस्टमर माझ्यापाशीच, कसं जनावर दिलं तुम्हाला मी? नाही चांगलं दिलं. कसं दिलं पण काय म्हणून दिलं? हाई माती म्हणून दिलं. काय अंगणाच्या तुम्हाला गोड बोलून कुठे दिलं? नाही गोड पुढची आशा कधी दावली तुम्हाला? नाही. आपला 2 सौदा झालेत, हो झालं. मी तुमचं 2 इकून दिलेत, हो दिलं. बरोबर आहे. पण तुम्हाला देताना बाबा तुमचं ही निहा माझ्याकडून 10,000ला आणि त्याचं 20,000 असतील येतील. नाही. तुमच्या पतीव बघा, तुमच्या बायका पोरांचा विचार घ्या, बरोबर आहे. हो कळलं पाहिजे. नाही बरोबर. ही माती अंगणाच्या बाहेर गेलं की ती तुमच्या नशिबाने तुमचं. मित्रांनो, हा मी जे सुरुवातीला वाक्य बोललो होतो की नाथखोळा गोट फार्म हे नाव का आहे याची प्रचिती तुम्हाला पुढं जसं जसं व्हिडिओ जाईल तसं आता तुम्ही जर ऐकलं असेल की मडके साहेबांचं स्पष्ट मत आहे, माझ्या अंगणाच्या आत, माझ्या कंपाऊंडच्या आत आहे तोपर्यंत सोनं, बाहेर गेले की माती, पटत असेल तर घ्या, असं स्पष्ट सांगून प्राणी विकणारे हे एकमेव व्यक्तिमत्व असेल असं मला तर वाटतंय महाराष्ट्रात. आणि ते बोलून देतात बाहेर गेले की मला काय घेणं नाही. हां, तुम्हाला वेळोवेळी माहिती पाहिजे, काय खुराक द्यायचा, काय चारा द्यायचा, काय वाढलं पाहिजे, त्याला डिवर्मिंग कधी करायचंय, दूध तुमचं त्याला किती दिवस ठेवायचं, ह्याबद्दल कायमस्वरूपी मार्गदर्शन राहील. ती माहिती आपण पूर्ण देऊ. गॅरंटी घेणे जनावरांची आणि शेवटपर्यंत हे असं होईल तसं होईल हे असं अजिबात यांच्याकडून होत नाही. आपला एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की तुम्ही जे शौक म्हणला, तुमचा शौक जो होता म्हणजे तुम्ही म्हणला की आमच्याकडे गावरान शेळीला बी पायात घुंगरू होतं. हो, ओके. मग त्याला एक आपण नाद म्हणतो, म्हणजे मराठीत नाद, हिंदीत जरा त्याला शौक म्हणतात, तर तो एक नाद झाला. परत अजून त्या नादाचे काय काय व्याख्या होऊ शकतात, कुठल्या म्हणजे तुमच्याकडं कसं नाद म्हणजे भरपूर खायला देणं किंवा कसं? नाही. नाद म्हणजे जर कुणी एखादा पारखीवन जर आला आपल्या दावणीला तर त्यांनी म्हणलं पाहिजे ह्यानी काहीतरी सांभाळलंय. आपल्याला तर प्रत्येकाला चांगलं आहे. तर शिशिळी पालन सुद्धा जेवढं आज ह्यांनी जे घेतलं डोक्यावर तेवढं जर मी जर घेतलं असतं तर मी कोणालाच हात धरून दिला नसतं. का तर माझ्यापाशी सगळं होतं, माझ्यापाशी भांडवल बी होतं, तुम्हाला सांगतो सांभाळणी बी होती, पण आपण एवढं सिरियसली घेतलं नाही. म्हणलं कसं आहे, हाय आपलं चालू दे आपल्या ह्यानी, जसं असेल तसं असेल. आणि आपल्याला काय केलं आहे, सिरियसली करायचं म्हणजे नाद म्हणून केलं, आपला हलका असो किंवा भारी असो, असा विषय केलेला आहे. तर मित्रांनो, चला आता आपण त्यांचा जो फार्म आहे चारा टाकायचा का हां, ही एक मी सर्वांना एक माहिती देतो. चारा तुम्ही कधी पण पाठ टाका. आता मी काय करतोय, सुबाबळ आणि मेथी घास, हे सुबाबळ आणि तुती हे संध्याकाळी एक भारात तोडून नेतो. मोठा लाट भारात संध्याकाळी तोडून न्यायचा, म्हणजे थोडं त्यातलं पाण्याचं प्रमाण बी कमी होतं एका रात्रीत. आणि तो पहाटं टाकायचा. पहाटं जर तुम्ही कुठली बी वैरण असून तुमची पहाटं खाऊ द्या, म्हणजे सकाळची तुम्ही वैरण येईल जाता 9ला 10ला, ही वैरण येईल कधीच जायचं नाही. सकाळची वैरण जी एक टायमाची वैरण ही आदल्या घडीने आपल्या दारात आलेली पाहिजे, ती वैरण खाऊ द्या. तुमची पाठ 4ला खाऊ द्या, 5ला खाऊ द्या, ती वैरण खाऊ द्या आणि तुमची 10ला वैरण खाऊ द्या. ह्यात किती फरक जाणवतो, रिझल्ट जाणवतो हे मला तुम्ही सांगा. आज माझी शिळी बाहेर जर निघली तर आधी वाळला चारा टाकतो. वाळला चारा टाकला, 1 तासभर वाळला चारा खाला की परत एक भारा टाकून द्यायचा सोबाबळीचा, मेथी ह्याचा तुतीचा. ती टाकला की माझी कमीत कमी शिळी एक 3, 4, 5 लिटर पाणी पिते. एक बोकडा येतात माझ्या घरी 7 ते 8 लिटर पाणी पितो. 7 ते 8 लिटर पाणी पितो. काय संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो 5 वाजे सर्व मिया बी नाही टोपी नाही, तिथं गेला तरी उठणार नाही. झोपलेली जनावरं गावतील तुम्हाला.
हे आता प्रत्यक्षात तुम्ही बघितलेलंच. हा, मी आता ज्यावेळेस आलो शेडमध्ये बघितलं तर त्यावेळेस प्राणी बसलेले होते. बळच ॲक्च्युली त्यांना उठवावं लागलं आणि त्यानंतर मडके साहेबांकडे इथे शेतात खाली आलो. तर चला आपण त्यांचं चारा नियोजन बघू, त्यांनी काय काय लावले. मित्रांनो, आता आपण नाथखोळा गोट फार्मच्या या चारा नियोजनच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर मडके साहेब, हे जे आता तुम्ही मेथी घास लावलेला आहे, हा किती गुंठ मेथी घास आहे? एक 16 ते 18 गुंठ मेथी घास. ओके. आणि हे संपूर्ण बांधावर जे आता आम्ही बघतोय की तुती आहे, त्यासोबतच या बाजूला सुबाबळ आहे आणि चारा नियोजन तुमचं लगभग एक अर्धा एकरवर आहे. होय. ते कशामुळं असं जास्तच का काय? चारा जर कमी पडलं तर मालकाला पण सुख लागत नाही, बरोबर. पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि प्राण्यांना पण सुख लागत नाही. म्हणजे का तर त्यांनी चारा नाही म्हणून वरणायचं, आपण नाहीला पण जनावर आपली रकम जी ती उपाशी नाही मिळलं पाहिजे, म्हणजे हा दोघांचा पण तोटा होतो. त्याच्यामुळं थोडं नास व्हावं पण असावं. असं. मी जर थोडीफार जास्त कमी वैरण झाली तर मी दुसऱ्यांना देतो. ओके. पण वैरण ही माझी पहिल्यापासून ही 10 गुरांची, जर 10 जनावर असली तर 20 जनावरांची. काय आज जर सध्याला माझ्यापाशी 20 ते 25 शेळ्या जगू शकतात. किती? 20 ते 25 शेळ्यांचा माझ्यापाशी चारा आहे. माझ्यापाशी तुरीचं बुसकड आहे, तुम्हाला सांगतो 100 पिशवी मी वर बंगल्यात भरून ठेवलेली. आणि आता 2 एकराचा भुईमुगाचा पाला घेतला आहे. आणि हा जर एक वापा कापला इथून तिथून तर एक दिवसात 10-12 प्राणी आणि मोठी जनावर एक दिवसात महागच रोस्तर वैरण खाते. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन शेळी पालकांनी नक्कीच लक्षात घ्यावा. जर तुमच्याकडे 10 शेळ्या तुम्ही करणार असाल तर 10 शेळ्यांच्या हिशोबाने न करता कमीत जर कमी एकदा 20 शेळ्यांच्या हिशोबाने तर तुमचं ते चारा नियोजन असावं, जेणेकरून त्या 10 शेळ्या जर वेल्या तर त्यांची पिल्लं ज्यावेळेस चारा खायला चालू करतील त्यावेळेस तुम्हाला नंतर चारा नियोजन एकदम तुम्हाला वाढवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या शेळ्या करायच्या त्याच्यात दुप्पट शेळ्यांचं चारा नियोजन असावं, असं एकंदरीत मत आहे. एकदा जर चारा नियोजन कोलमडलं तर म्हणजे सुकूनच नाही. आणि प्राणी जर एकदा खराब झाला तर ते जागा वेळेला म्हणजे परत डबल कालावधी जातोय. ओके. आणि एकदा नियोजन जर काढलं की ते परत सहजी म्हणजे मिळ बसायला जाऊकडे जाते. मग हाही प्राणी जर आपलं चांगलं जर तयार झालेला असं असतील, आपण कष्ट करून करायचं, चारा कमी पडला की विषय संपला. त्याच्याकडनं थोडं नाश होऊ दे पण चारा असू दे. ओके. ओके. मडके साहेब, ह्यासोबतच इकडं पलीकडं आम्हाला नेपियर दिसतंय. हो, स्मार्ट नेपेर आहे, पण ती मी शेळ्यांना घासा घासली तर नाही. तुम्ही कशासाठी ते आता काय कशा? आता मी ती घास भुईमुगाचा पाला आणि तुरीचं बुसकाट आणि सुबाबळ तुती हा जर नेपेर घातला तर ही शेळी आवडीने खाती. हां. पण ह्याच्यापासून सुद्धा लघवीचं प्रमाण जास्त राहते. ओके. आणि शेळी कुस पाडते, खायला पोटभर खाते ही शेळी. आणि हे जर भरपूर प्रमाणात जर वाढलं का नाही तर गिनी गोलमुळं जनावर गाब राहायला ताप होते. आणि काय बायचं काय गिनी गोल पुन्हा वाढ हे शेळ्यांचं खाद्य नाही. काय असे बरेचसे शेळी पालक बघतो मी, मकाची कुटी पुन्हा गिनी गोलची कुटी, वाड्याची कुटी. माझ्या शेळ्यांना जर वाढ आणि हे जर टाकलं तर शेळ्या वाकून सुद्धा बघणार नाही. कारण त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे शेलकच खाल्लेलं आहे. माझ्या बैलांनी पण शेलकच खाल्ली, मकाची कणसं मकवान, काढवाळ मकवानाशिवाय काय दुसरं खाल्लं नाही. हे स्मार्ट नेपेर आहे, आता भरपूर स्मार्ट नेपेर आहे माझ्यापाशी. ह्याच्या किराळ्यातली मकवान आहे पण मी शेळ्यांना टाकलेलीच नाही अजून. मित्रांनो, असं एकंदरीत मडके साहेबांनी सगळं आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे, चारा नियोजन वगैरे. आणि प्रत्येक यूट्यूब चॅनलवर बरेच जे गोट फार्मचे त्यांचे व्हिडिओज येत असतात त्यात ते प्राणी दाखवतच असतात. पण मडके साहेबांचं असं मत आहे की ते प्राणी नाही दाखवणार. तुम्हाला जर काय माहिती असेल चारा नियोजन कसं असावं, काय बघून प्राणी सिलेक्शन करावेत, चारा नियोजनमध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कसं चारा नियोजन असावं आणि इतर कुठली जर माहिती पाहिजे असेल तर मडके साहेबांनी जो फोन नंबर दिलेला आहे त्यावर फोन लावून तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. माहिती सांगायचा काही विषय नाही, पण खोटी माहिती देऊन लोकांना यायला लावणं हे आपल्या बुद्धीला पटत नाही. जर कोणाला खरंच माहिती असेल तर आज माझ्यापाशी एक 34 इंचाची शिळी पानसरे साहेबाकडून एक्का हा मेल मी त्या शिळीला क्रॉस केलेला आहे. त्याची आज 3 पिल्लं झालेली आहेत माझ्यापाशी, तर एक मी विक्री केलेला आहे. आज 2 पिल्लं 4 महिन्यात 40 किलो भरलेली. 34 इंचचा हा रिझल्ट जर प्रत्यक्षात इथं या तुम्ही कोणाला जर काय माहिती पाहिजे असेल तर नाही तर समक्ष काटा आणि तुम्ही ती मापा ती बघा. हे कुठं काहीतरी माहिती बसायचं माझा 100 किलो भरतो, माझा 70 किलो भरतो, 80 भरतं, कान मापायचा म्हणलं की इथं शेंड्याला धरून तिकडे शिंगाडाला धरायचा. म्हणजे हे खोट्या माहिती देऊन लोकांची आपल्याला फसवणूक करायची नाही. ही माझा पहिल्यापासून मुद्दा आहे.
आणि माझं कस्टमर हे आत्तापर्यंत ही माझ्या पतीवर तयार झालेले आहेत आणि माझ्या विश्वासावर का तर माझं जेवढं कस्टमर आहेत तेवढ्यांचे सगळ्यांचा नंबर मी तुम्हाला देतो आणि त्यांच्याकडून माझ्या काय अपेक्षा आहेत ही फक्त तुम्ही त्यांना विचारा. एका कस्टमरनी माझ्याकडून 7-7, 8-8, 9-9 प्राणी नेलेले आहेत एका जागेवर आणि न बघता प्राणी माझ्याकडून बुकिंग केलेले आहेत. हा काय तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर. हा प्रत्यक्ष तुम्ही घेतलेला अनुभव आहे तुमचा. हे आता जे सांगितलेले आहेत आणि ह्याच गोष्टी की बाबा प्राणी दाखवून काहीतरी सांगणं यापेक्षा ज्याला खरंच शेळीपालन करायचं, ज्याला खरीच माहिती घ्यायची, त्यांनी नक्कीच आपल्या आसपास जे 100, 200, 150, 200 किलोमीटरवर आहेत त्यांनी फोन करून नक्कीच त्यांना भेटावं, गोट फार्मला भेट द्यावी, प्राणी कसे असावेत हे नक्कीच माहिती घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फोन करून जर तुम्ही नाही आला, तुम्ही जर डायरेक्ट आला तर इथं एंट्री भेटत नाही. जरी हा माणूस घरी असला तरी तुम्हाला शेडवर घेऊन डायरेक्ट फार्मवर कोणी येऊ नये. हा, डायरेक्ट फार्मवर कोणी हे माझं पहिलं फोन स्पष्ट मत करा आहे. आणि घेऊन या. आणि नक्कीच बघण्यासारखे प्राणी आहेत. 4 महिन्यात ह्यांनी जे 40 किलो सांगितलेलं आहे मी ते प्रत्यक्षात आता वजन समोर केलेलं आहे. त्यांची उंची, त्यांची ग्रोथ एकंदरीत फार सुंदर आहे. आणि आजपर्यंत मडके साहेबांनी कुठं फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप असं कुठं फार जाहिरात केली त्यांच्या फार्मची असं बिलकुल झालेलं नाही. विक्रीसाठी जाहिरात मी केलेलीच नाही आजपर्यंत. जे काय बी आहे ते इथं येऊन लोक विश्वासाने घेऊन जातात. तर असं या फार्मचा आज संपूर्ण आपण ही माहिती बोला. आपलं काम जर प्रामाणिक असेल तर यूट्यूब आणि फेसबुक वापरायची आपल्याला गरजच नाही. ओके. काय हा माझा पहिला मुद्दा आहे. आपलं जर काम प्रामाणिक ठेवा तुम्ही. कस्टमर जर आला तर त्याच्या मनाजोगी तुम्ही त्याला सवलत द्या की जेणेकरून कस्टमर हा पुन्हा आपल्यापाशी आला पाहिजे. एका कस्टमरपासून जर दुसरा कस्टमर तयार झाला तर आपल्याला यूट्यूब आणि फेसबुक हे तयार करायची गरज नाही. ह्या मताचा मी माणूस आहे. मग ज्याची त्याच्या इच्छेचा प्रश्न व्हायला पण ऊस गोड लागला म्हणजे उपटून जर खाला तर पुन्हा तिथं ऊस येणार आहे का? येणार आहे का? तर तो तोडून खाला तर त्याला 4 कोंबारा फुटणार आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तुम्ही कस्टमरला जर सवलत दिली किंवा त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याचा मान सन्मान केला किंवा त्याला योग्य माहिती दिली आणि किंवा त्याचं आपण एखादं पिल्लू दिलं आहे किंवा ती जर परत त्याला विकलं, त्याने विकाय काढलं तरी तर त्याच्या मनाचा समाधान झाला तर तुमच्या घरी 100% परत माघारी येतोय. हे आपण सांगायची गरज नाही. पण आपलं तसं नाही. आलाय, घावलाय, कापायचा एकदा, पुन्हा नाही, काय देणं घेणं नाही, लगेच दुसरा बाकरा. हा धंदा चाललेला आहे आजकाल आणि आपल्याला तो धंदा करायचा नाही की बाबा ह्याच्यामुळे माझं वाटोळं झालं. ही शिवाय तळमळाट आपल्याला कोणाचा घ्यायचा नाही. ही फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आधुनिक ह्या सगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात, वेगवेगळे रील स्टार बोलवतात आणि त्यांच्या माध्यमातून आपली जाहिरात करतात. पण या सगळ्यात माउथ पब्लिसिटी म्हणजे यांच्याकडून मी एक वस्तू घेतली आणि मी किती लोकांना सांगतो, ही जी आहे मार्केटिंग, ह्याला आजपर्यंत कुठलीही टेक्नॉलॉजी, कुठलंही तंत्रज्ञान ब्रेक करू शकलेलं नाही. आणि त्या माउथ पब्लिसिटीच्या जोरावरच आजपर्यंत मडके साहेबांनी त्यांच्या गोट फार्ममधले प्राणी विकलेले आहेत. काही लोक म्हणत असेल की ह्याच्याकडे शेळ्या आहेत किंवा ह्याची काही दापात करडी विकत असेल. माझी जेवढी मी फार्मवर विकतो त्याच्या डबल टिपल मी बाहेरचं पण सौदा करून दिलेले आहेत माझ्या हाताने. काय असा फार्म आहे, असं काय नडलं तिथं 1000-500 जाऊ. आणि असं कस्टमर बरंच आहेत की माझ्या खर्चाने नेऊन मी तिथं तुम्हाला सांगतो त्यांचं सौदा करून दिलेलं आहे. त्याचा कस्टमर आला आपल्यापाशी नाही ना, हाय पुढं घ्या, काही अडचण नाही. आणि वंजळ भरली, खाली सांडलं तर परत वंजळीत येणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. पण तुम्ही जर वंजळीत भरायला हायसं दाबून ठेवलं तर वंजळीत परत येणार आहे कुठनं. तसं कस्टमर आपल्यापाशी आला, हाय तिकडं आहे, सारखं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतं. हे मला म्हणला माझ्या 2 पाठी विकायचे सागरकरी. किती दिवसात पाठी विकल्या तुझ्या? 4 दिवसात. किती गिरायक आणली तुझ्या 4 दिवसात? 4 दिवसात 3 गिराय. 2 गिरायक आली का नाही आली. एक म्हणून तर म्हणजे हे करावं तुम्ही. एका गिरायकापासून 4 कस्टमर कसं तयार होतील ही पहिला मुद्दा बघा तुम्ही. तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि लोकांचा शिव्या तळमळाट घेऊ नका. 1-1 रुपया गोळा केलेला असतो माणसांनी. आणि हा कशासाठी? छंदासाठी. थोडा विचार करा लोकांचा, गरिबांचा विचार करा. आपल्याला काय किती दिलं तुम्ही, 10 लाखाला जरी एखादी वस्तू विकली तर ते आपल्याला कमीच आहे. पण त्या बिचाऱ्याने बाबा कोण सोनं घाण ठेवते, कोणी लेकराचं काय करते, लेकरांना द्यायला आपण ह्या जनावरासाठी पैसे नादात घालवायला लागलेत माणसं. आणि आपण काय करतो, आपल्या घरी आलावे वडा आलाय ना, पुन्हा येऊ नाही तर नाही येऊ दे, नाही गेलंच नाही. आणि आजपर्यंत माझं असं झालं आहे की एक बी कस्टमर माझा असा नाही की फक्त सिंगल घेऊन गेला आहे. प्रत्येक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशावरच माझा फार्म चालला आत्तापर्यंत. तर एकंदरीत आज सगळी ही चर्चा झाली आहे शेळीपालनाबद्दल. मडके साहेबांनी खूप चांगली अशी माहिती दिली.
तरी पानसरे गोट फार्म करून मडके साहेबांना आणि त्यांच्या शेळी पालनातील व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.